नमस्कार मंडळी, चला करूयात आपण वडापाव. गोड गोड खाऊन कंटाळा आला आहे, थोडंसं तिखट खाऊया. मग इथं खरडा केलेला आहे मी आणि इथं पीठ घेतलेलं आहे. त्यात टाकलेलं आहे मीठ, सोडा आणि हळद आणि हळूहळू थोडं थोडं पाणी ओतून हे मी कालवून घेणार आहे. मी दाखवलं आहे त्याप्रमाणे जास्त एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होईल. आणि बटाटो इथं मी शिजत घातलेले आहेत. बटाटो शिजले आहेत, थंडही झालेले आहेत. इथं मी तेल तापवलेलं आहे आणि तेलात मी आता देणार आहे फोडणी. त्यासाठी राई, कढीपत्ता टाकलेला आहे आणि जो खरडा केला होता तो खरड्यासाठी मी फक्त मिरच्या, अद्रक, लसूण वापरलेला आहे आणि जिरे बघू शकताय. आणि हे मसाला भाजल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि त्यात टाकायचं 1 चमचा हळद ठेवायचं. कोणतेही मसाला टाकताना गॅस स्लो करायचा, नाही तर मसाला हा जळला जातो. आता मसाला टाकल्यानंतर ह्यात टाकायचा मसाला म्हणजे हळद आणि फक्त गरम मसाला टाकलेला आहे आणि हातानेच मी मॅश केलेले बटाटो टाकत आहे. जास्त एकदम बारीक करायचं नाहीत, पावभाजीला लागतात असे मोठे मोठेच ठेवायचे बघू शकताय. आणि इथं तेल तापलेलं आहे. मी ह्याच्या आधी चटणी केली होती, त्यामुळे माझे तेल असं आहे. चटणी जर व्हिडिओ हवे असेल तर माझ्या चॅनलवर आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता वडापाव मस्त आपले पिठात बुडवून तळायचे आहेत आणि वरनं कधी पण तेल सोडायचं, कारण की मग व्यवस्थित भाजले जातात. बघू शकताय मस्त ना. आणि इथं 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या पण तळलेल्या आहेत. गॅस घालवलेला आहे तेव्हा मी ह्या मिरच्या टाकल्यात आणि मधनं उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यात टाकलेलं आहे मीठ. मस्त ना आपला वडापाव तयार आहे. बघताय काय? नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.